आणि आठवलं आणि तुम्ही त्यांना पडण्यापासून वाचवलं त्या ना? करेक्ट त्याच. अच्छा त्या मॅडम आहेत. आई बघितलं ना जग किती छोटं असतं. देवांश आता तू नोकरीत छान सेटल झालास ना की त्यांना घरी घेऊन ये जेवायला. काय ग? हो आई. हो थांब थांब जरा जॉब तर सुरू होऊ दे. होणार होणार सगळं अगदी तुझ्या मनासारखं होणार. ए मी काय म्हणते आज आपण मस्त सेलिब्रेट करूया ना. करायलाच पाहिजे आई. हा मग देवा पटकन सांग तुला काय हवंय आज. तू म्हणशील ते बनवणार. सांग. काय सांगू मी. ओके ठीक आहे आता पावसाचं वातावरण झालंच आहे तर भजी गरमागरम भजी. हा भजी भजी मस्त चालेल आणि तुमची आवडती पपईची चटणी पण बनवते. बेस्ट. आणि काय हवंय? मग जा पटकन फ्रेश हो तोपर्यंत आम्ही कामाला लागतो. आलो बाय. चला कांदा चिरायला घ्यायचा तू बटाट्याची आणि दोन्ही करूया छान. वाव वाव आजचं सगळंच मेनू काय कमाल झालं आई. क्या बात आहे. वा हे ना हवं तेवढं घे आज आपणच आहोत जेवायला. का बाबा ओमी रिया ओमी बाबांबरोबर गेलाय ना ऑफिस मध्ये. हो आणि रियाच्या मैत्रिणीचा बर्थडे त्यामुळे ती सेलिब्रेशन साठी केली. आज काय सगळीकडे सेलिब्रेशनच होत आहेत का? चांगलं आहे नाईस. पण असायला होते ना ते इतका छान मेन्यू झालाय ते नाही तर घर पण कसं शांत शांत वाटतं नाही का? हो ना. आणि त्यात ओमीला भजी इतकी आवडते पण नेमका नाही. हो पण आपल्यासाठी काही ठेवल्याच नसत्या त्याने. मला काय वाटतंय साई आपण तो जुना रूल होता ना सगळ्यांनी एकत्र बसून डिनर करायचा तो परत आणायला हवा. हा म्हणजे कशी आता माझं पण काम सुरू झालं तर मी पण रात्री उशिरा येणार. आपण बाबा आणि ओमीला पण सांगू रात्री ऑफिसवरून जरा लवकर घरी यायचं म्हणून. आणि रियाचं काय तिला सांगूया की दुपारी करत जावा तुझ्या सगळ्या पार्ट्या बिट्या. हो पण तुम्हीच त्यांना सांगा म्हणजे तुमचं ऐकते. डन 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 डन. सई चटणी द्या ना इकडे मला पण. हो देत. कमाल झाली आहे चटणी प्लीज. वा आणखी द्या बस बस. एक मिनिट. सई मला का नाही दिलीस ती चटणी? अगं ती सई का राग काढते सगळं माझ्यावर? मुद्दाम केलंस ना तू हे? मुद्दाम का करेल मी? सई अगं एकतर माझ्या तोंडाला टेस्ट नाहीये आणि त्यात तू असं वागतेस माझ्यासोबत. दे दे ती चटणी दे. चटणी मला हवी आहे. अगं तू सोड. अंजली देते इकडे. तुम्ही पण तुम्ही सगळे मला लाईफ टाइम सेकंडरी